सण मोठा नाही, आनंदाचा तोटा. कोजागिरी गेली, आता येईल वसुबारस. वसुबारसपासून 5 दिवस दीपावली. आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसुबारस अथवा गोवत्स द्वादशी. गोमातेची तिच्या पाडसासह त्या दिवशी पूजन करतात. त्यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते असे संबोधले जाते. बहुतांश स्त्रिया या दिवशी उपवास करतात. काही ठिकाणी तर पुरणपोळीचाही बेत केला जातो. सुवासिनी गोमातेची पूजा करतात, तिचे पाय धुतात, तिला हळदी कुंकू लावून फुले वाहतात, केळीच्या पानावर पुरणपोळीचा नैवेद्य ठेवून तिला खायला देतात. घरापुढे पंत्या लावून रांगोळीचे घर सजवितात. गहू मूग खाणे या दिवशी वर्ज्य करतात. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीची भाजी खाऊन उपवास सोडतात. नंतर येते धनत्रयोदशी. दुसऱ्या दिवशी दुकानदार प्रातःकाळी उठून स्नान करतात. घरी पाटावर लक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करतात. वह्या, सोने, नाणे, धंद्याची, हत्याराचे, त्याची झेंडूची फुले, गंधाक्षता वाहून पूजा करतात. धने गुळाचा नैवेद्य दाखवितात. पण त्या आकाशकंदील, रांगोळ्या यांनी घरे दारे सजवली जातात. अंगणात कणकेचा दिवा तेल लावून ठेवतात. त्या दिव्याचे तोंड दक्षिणेकडे असते. यमदीपदान असे संबोधले जाते. हळदी कुंकू लावून त्याची पूजा करतात. लक्ष्मीची अवकृपा होऊ नये म्हणून त्याचे पूजन केले जाते. नंतर येते नरक चतुर्थी. श्रीकृष्णाने नरकासुराचा संहार केला तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. त्या दिवसाला नरक चतुर्दशी असे संबोधतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मांगल्याचा खूप गर्व झाला म्हणून तिला त्या दिवशी नरकात टाकले. त्यामुळे या दिवसाला नरक चतुर्थी असे म्हणतात. वैकुंठ चतुर्थीस पुढे तिचा उद्धार झाल्याची कथा पुराणात आढळते. 16 सहस्र कुमारिकांना बंदिस्त करून छळणाऱ्या भस्मासूर राक्षसाचा नाश त्याच दिवशी श्रीकृष्णाने केला. भस्मासुराच्या अंगाला येणाऱ्या अत्यंत दुर्गंधीने त्रस्त झालेल्या लोकांनी त्याचा वध होता सर्व घरेदारे स्वच्छ धुवून सुगंधी उटणे लावून स्नान केले. म्हणून प्रातःकाळी उठावे, उटणे सुवासिक तेल तिळपूड अंगात लावावी, सुगंधी साबण लावून स्नान करावे. त्यानंतर घरातील महिलांनी पुरुषांना मुलांना औक्षण करावे. देवापुढे दिवा लावावा. असे अभ्यंगस्नान सूर्योदयापूर्वी न करणारा नरकात जातो अशी समजूत आहे. पहाटे पंत्या लावण्याने सर्वत्र समृद्धी नांदते. नंतर येते लक्ष्मीपूजन. व्यापाऱ्यांचा नूतन वर्षारंभ लक्ष्मीपूजनाचा दिवस. या दिवशी अभ्यंग स्नान करावे. नंतर पाटावर रांगोळी काढावी. त्यावर तांदूळ ठेवून तांदळावर वाटी अथवा तबक ठेवावे. वाटीत सोने, चांदी, मोठी रुपया ठेवावा. लक्ष्मीची प्रतिमा, फोटो असल्यास ठेवावी. लक्ष्मीची मनोभावे पूजा करून प्रार्थना करावी. हे लक्ष्मी माते, तुझा सहवास, कृपा, आशीर्वाद सदैव लाभू दे. तू सदैव आमच्या घरी राहा. मंत्रगृहे स्थिरो भव. या दिवशी नवीन केरसुणी खरेदी करतात. तिचे हळदी कुंकू लावून दिवे लागणीला पूजन करतात. त्यानंतर तिचा घरात वापर करण्यात येतो. पूजा साहित्य: झेंडू फुले, बत्ताशे, सुवासिक तेल, लाह्या, धणे, पंचामृत, सुपारी. गणपती पूजनात लाडू, नैवेद्य, करंजी, अनारसे, केळी, पेरू, सफरचंद यापैकी एखादं फळ, विड्याची पानं. महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी यांचे या दिवशी पूजन करावे. गणपती व देवीची आरती करावी. स्त्रियांना हळदी कुंकू द्यावे. झेंडूच्या फुलांची माळ घालावी. या दिवशी मात्र रोख पैशाचे व्यवहार करू नये अथवा खर्चही करू नये. दौत, रुपया व चोपडी ही अनुक्रमे महासरस्वती, लक्ष्मी व महाकाली यांची प्रतीके मानली जातात. नंतर येते बलिप्रतिपदा. 3.5 मूर्तापैकी अर्धा मूर्त म्हणजे बलिप्रतिपदा. बळीने राजा हा तपस सामर्थ्याने एवढा बलाढ्य झाला की तो देवांनाही जड वाटू लागला. त्याकरिता विष्णूने वामन अवतार घेऊन 3 पावले जमीन त्याच्याकडे दान मागितली. बळीने दान दिले आणि बळीला पाताळात पाठविले. हात बारपाल म्हणून भगवान स्वतः पाताळात गेले. पुढे कार्तिक शुद्ध एकादशी तुझ्या नावानेच ओळखली जाईल, जयघोष करण्यात येईल असा त्याला वर दिला. पूजा करावी. शेणाच्या बाहुल्या करून त्याचे पूजन करावे. प्रकाश हे वैभवाचे प्रतीक आहे म्हणून सर्वत्र दिवे लावावे. ह्या दिवशी विक्रम संवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापारी लोक त्याचा हिशोब आढावा घेतात. मग येते भाऊबीज. यमीने तिचा भाऊ यमास ओवाळलेले दिवस त्या भाऊबीज असे संबोधतात. बहिणीच्या गावी भाऊ जाऊन तिच्याकडनं ओवाळून घेतो. अगाध व अटूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊ तिला ओवाळणी घालतो. प्रातःकाळी उठावे. स्नानादी विधी उरकून नंतर भावाच्या अंगात सुवासिक तेल लावावे. गरम पाण्याने त्याला आंघोळ घालावी. पाटाभोवती रांगोळी काढावी. भावाला औक्षण करावे. फराळाच्या ताटाभोवती रांगोळी काढून ते सजवावे. भावास पक्वान्न भोजनाचं लाडू, करंजी आदी फराळाचं खायला द्यावे. अशी ही 5 दिवसाची दीपावली.
दिन दिवाळी गाई म्हशी वाळी, गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कोणाचा आई बापाचा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. अशी ही दिवाळी. हा सण मोठा नाही, आनंदाचा तोटा. कोजागिरी गेली, आता येईल वसुबारस. वसुबारसपासून 5 दिवस दीपावली. आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसुबारस अथवा वत्स द्वादशी. गोमातेची तिच्या पाडसासह त्या दिवशी पूजन करतात. त्यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते असे संबोधले जाते. बहुतांश स्त्रिया या दिवशी उपवास करतात. काही ठिकाणी तर पुरणपोळीचाही बेत केला जातो. सुवासिनी गोमातेची पूजा करतात, तिचे पाय धुतात, तिला हळदी कुंकू लावून फुले वाहतात, केळीच्या पानावर पुरणपोळीचा नैवेद्य ठेवून तिला खायला देतात. घरापुढे पंत्या लावून रांगोळीचे घर सजवितात. गहू मूग खाणे या दिवशी वर्ज्य करतात. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीची भाजी खाऊन उपवास सोडतात. नंतर येते धनत्रयोदशी. दुसऱ्या दिवशी दुकानदार प्रातःकाळी उठून स्नान करतात. घरी पाटावर लक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करतात. वह्या, सोने, नाणे, धंद्याची, हत्याराचे, त्याची झेंडूची फुले, गंधाक्षता वाहून पूजा करतात. धने गुळाचा नैवेद्य दाखवितात. पण त्या आकाशकंदील, रांगोळ्या यांनी घरे दारे सजविली जातात. अंगणात कणकेचा दिवा तेल लावून ठेवतात. त्या दिव्याचे तोंड दक्षिणेकडे असते. यमदीपदान असे संबोधले जाते. हळदी कुंकू लावून त्याची पूजा करतात. लक्ष्मीची अवकृपा होऊ नये म्हणून त्याचे पूजन केले जाते. नंतर येते नरक चतुर्थी. श्रीकृष्णाने नरकासुराचा संहार केला तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. त्या दिवसाला नरक चतुर्दशी असे संबोधतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मांगल्याचा खूप गर्व झाला म्हणून तिला त्या दिवशी नरकात टाकले. त्यामुळे या दिवसाला नरक चतुर्थी असे म्हणतात. वैकुंठ चतुर्थीस पुढे तिचा उद्धार झाल्याची कथा पुराणात आढळते. 16 सहस्र कुमारिकांना बंदिस्त करून छळणाऱ्या भस्मासूर राक्षसाचा नाश त्याच दिवशी श्रीकृष्णाने केला. भस्मासूर